मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सोलापूर जिल्ह्यातील आमच्या आरोग्य अर्धवेळ स्त्री परिचर भगिनींच्या खालील विविध मागण्यांबाबत आपल्याकडे आजपर्यंत विविध प्रकारे पाठपुरावा करण्यात आला आहे। अद्याप कोणत्याही मागण्या मान्य झालेल्या नाहीत, हे दुर्दैव आहे। शिवस्वराज्य जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्यपर्यंत शिवस्वराज्य आरोग्य स्त्री परिचर संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना यापुढील काळात मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्याकडे तीव्रपणे व आक्रमकपणे संविधानाच्या अधीन राहून पाठपुरावा करणार आहेत। आरोग्य स्त्री परिचर यांच्या खालील विविध मागण्या मान्य: जनस्त्री विमा लागू करण्यात यावा, वार्षिक 2 गणवेश देण्यात यावे, सरकारी ओळखपत्र देण्यात यावे, दिवाळी बोनस व भाऊबीज देण्यात यावी, कोरोना टेस्टिंग केलेले परंतु अद्याप न मिळालेले मानधन त्वरित द्यावे। वरील मागण्या जिल्हा स्तरावर आपण मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब पूर्ण करून संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य अर्धवेळ स्त्री परिचर यांना दिलासा द्यावा ही विनंती। वरील मागण्या मान्य न झाल्यास संघटना सनदशीर पण रोकटोक आंदोलनाची भूमिका घेत आपल्या विरोधात पवित्रा घेईल याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार आपण असणार याची नोंद घ्यावी। मी राजेश देशपांडे, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ। अर्धवेळ स्त्री परिचर या संवर्गाच्या मागणीसाठी आज प्रतापसिंग कांचन पाटील यांच्या शिवराज्य जनरल कामगार संघटनेने जे निवेदन सीओ मॅडमला दिलेले आहे ते आज एकत्र येऊन जर लढा देत असतील आणि त्यांच्या मागण्या अतिशय योग्य आणि रास्त आहेत, त्यामुळे त्यांच्या मागणीला व त्यांच्या भविष्यातल्या होणाऱ्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ त्याचा मोठा भाऊ म्हणून त्यांच्यासोबत असणारे आणि त्यासोबत सक्रिय पाठिंबा पण देणार आहे। मी उज्ज्वला पाटील, अंकोली PS अंडर उपकेंद्र तांबोळेचे काम करते 2007 पासून आणि तिथं पण सध्या आता CHO कधी नसतात, मिटिंगला वगैरे गेले तर उपकेंद्र बंद ठेवायचं नाही, उघडं ठेवायचं। मग पेशंट आले की त्यांचा नाहक त्रास होतो आम्हाला, तर डॉक्टर सिस्टर नाही तर मग तुम्ही उपकेंद्र उघडून का बसता आणि आम्हाला योग्य आमचे जे कष्ट आहे त्या कष्टाचा विचार करून आम्हाला योग्य ते मानधन देखील आम्हाला मिळत नाही। 100 रुपयावर आम्ही एवढा 8 तास कामं करून घेतात, तर आम्हाला योग्य मानधन मिळावं। ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।